उन्हामध्ये मैत्रिणींनो सनस्क्रीन तर तुम्ही वापरताय, पण ते कसं लावलं पाहिजे, त्याच्यामुळे टॅनिंग कसं टाळेल आणि संरक्षण आपल्याला कसं मिळेल, याच्याच काही टिप्स तुम्हाला देते. रील शेवटपर्यंत पहा. मैत्रिणींनो, सनस्क्रीन वापरण्यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची टिप आहे ती म्हणजे उन्हाळ्यात जाण्यापूर्वी 20 मिनिटं आधी सनस्क्रीन लावा, कारण त्यालाही सेटल व्हायला वेळ लागतो. नंबर 2, प्रत्येक 3 ते 4 तासांनी सनस्क्रीन पुन्हा पुन्हा लावा, रिअप्लाय करायला विसरू नका. नंबर 3, ढगाळ वातावरण असेल तरी सुद्धा सनस्क्रीन लावायला विसरू नका. ह्युमिड वातावरणात सुद्धा सनस्क्रीन महत्वाचं आहे. मुळात सनस्क्रीन घेत असताना SPF आणि PA रेटिंग पाहायला विसरू नका. SPF हे तुमचं UV रेस पासून संरक्षण करतं. जर तुम्हाला सनबर्न पासून संरक्षण हवं असेल तर SPF 30 हे अगदी 97% तुम्हाला संरक्षण देईल आणि SPF 50 साधारण 98% तुम्हाला संरक्षण देईल, जे तुम्ही वापरू शकता. PA रेटिंग अर्थातच P++ किंवा P+++ अशा प्रकारचं सनस्क्रीन वापरा, कारण जर तुमची त्वचा सनबर्नमुळे UV रेजमुळे त्याच्यावर सुरकुत्या येत असतील, अकाली वृद्ध होत असेल तर PA+++ असं सनस्क्रीन निवडलं पाहिजे. मुळात सनस्क्रीन वापरताना 2 फिंगर रूल सुद्धा पाळा. सनस्क्रीन हे 2 बोटांवर घेऊन योग्य प्रमाणात त्याच्या लाईन्स बनवा आणि नंतर चेहऱ्यावरती चोळा, जेणेकरून सनस्क्रीन इक्वली आणि पुरेपूर चेहऱ्यावरती लागलं जाईल. घरामध्ये असताना सुद्धा सनस्क्रीन लावायला विसरायचं नाही, कारण खिडकीतून येणारी सूर्यकिरणं किंवा तुमच्या मोबाईल आणि लॅपटॉपच्या स्क्रीन मधून निघणारा ब्ल्यू लाईट यामुळे सुद्धा त्वचेला नुकसान पोहोचू शकतं. त्यामुळे हलकं सनस्क्रीन लावायला विसरायचं नाहीये. विशेष म्हणजे सनस्क्रीन लावल्यानंतर पुढची टिप जी आहे ती म्हणजे पांढरा थर सनस्क्रीन सोडत असतं, त्यामुळे आपण घाबरतो. मात्र सनस्क्रीन पांढरा थर जो आहे तो कधी कधीच काही सनस्क्रीन सोडत असतात, त्यामुळे तो लावल्यावर थोडा सेटल होण्यासाठी 5 ते 10 मिनिटं ठेवा आणि नंतर बाहेर पडा. त्यामुळे या सगळ्या गोष्टींची काळजी सनस्क्रीन उन्हामध्ये लावताना नक्की घ्या आणि यंदाच्या उन्हाळ्यामध्ये स्वतःच्या त्वचेचं भरपूर संरक्षण करा.